रसिक श्रोते हो नमस्कार. आकाशवाणीचे हे अकोला केंद्र आहे. सायंकाळची 7:30 होत आहेत. FM 102.4 मेगाहर्ट्झवरून प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम किसानवाणी. किसानवाणी 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 हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी प्रगत योगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसानवाणी 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 किसानवाणी. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसानवाणी या कार्यक्रमामध्ये सादर करते सूरज गोळे यांच्यासह मी संपदा ढोके आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. शेतकरी बंधू भगिनींनो, कार्यक्रमामध्ये आपण नित्याप्रमाणे जाणून घेणार आहोत उद्याचा हवामानाचा अंदाज, आजचे बाजारभाव, ऐकणार आहोत कृषीवाणी. त्याचसह कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत तापमानाचा भाजी पिकावर होणारा परिणाम याविषयी डॉक्टर अतुल वराडे, सहाय्यक प्राध्यापक कृषी महाविद्यालय अकोला, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांची संपदा ढोके यांनी घेतलेली मुलाखत. तर शेतकरी बंधू भगिनींनो, ऐकत रहा आपल्या सर्वांचा आवडता कार्यक्रम किसानवाणी. किसानवाणी 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 किसानवाणी. शेतकरी बंधू भगिनींनो, कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच ऐकूया कृषीवाणी. वाचक स्वर संपदा ढोके आणि सादर करते आहेत सूरज गोळे. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. कृषीवाणीमध्ये आज ऐकूया मूलस्थानी जलसंधारण या विषयाचा भाग पहिला. ही माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. शेतकरी बंधू भगिनींनो, पिकांच्या योग्य वाढीसाठी जेथे पाऊस पडतो तेथेच त्याची साठवण जास्तीत जास्त प्रमाणात करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. यालाच मूलस्थानी जलव्यवस्थापन असे म्हणतात. ते आपल्याला विविध पद्धतीने साधता येईल. उदाहरणार्थ उतारास आडवी पीक पद्धत. पिकांची लागवड नेहमी उतारास आडवी, शक्यतोवर समपातळीवर केल्यास पावसाचे पाणी सर्व भागावर सारख्या प्रमाणात मुरण्यास मदत होते. पिकांची मशागत उतारास आडवी केल्याने पावसाचे पाणी वेगाने शेताबाहेर वाहून न जाता मशागतीमुळे निर्माण झालेल्या वरंब्यांना अडते, त्याचा वेग मंदावतो आणि शेतात ते पाणी मुरते. या प्रकारच्या पीक पद्धतीस उतारास आडवी अर्थात समतल पीक पद्धत असे म्हणतात. जेव्हा शेतजमिनीचा उतार 1% जास्त असेल तेव्हा ही पद्धत जरूर अंमलात आणावी. ठराविक अंतरावर मार्गदर्शक समतल गवती बांध, खस किंवा इतर गवताचे टाकल्यास पेरणी आणि इतर मशागतीस दिशा मिळते आणि पावसाचे पाणी जमिनीत जास्त मुरते. याचसह भूसंवर्धित मशागत. उघाडीच्या काळात पिकाची योग्य आंतरमशागत केल्याने जमीन भुसभुशीत राहते आणि पावसाचे पाणी मुरण्याची क्रिया वाढते. अशी आंतरमशागत करताना डवऱ्याच्या जानकुळास दोरी बांधून 2 पीक ओळीमध्ये सरी तयार केल्यास जास्तीचे पाणी साठवून शेतातच जिरविण्यास मदत होते आणि त्याचा पिकाला फायदा होतो. सोबतच 3 ते 4 वर्षातून खोल नांगरणी करावी, जेणेकरून भूपृष्ठाखाली टणक पापुद्रा तयार होणार नाही. तर शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण कृषीवाणीमध्ये ऐकलात मूलस्थानी जलसंधारण या विषयीचा भाग पहिला. ही माहिती आपल्याला प्राप्त झाली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. तर शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण ऐकलीत कृषीवाणी. वाचक स्वर संपदा ढोके आणि सादर करते होते सूरज गोळे. किसानवाणी 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 किसानवाणी. अरे 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 क्या कर रहा है? इधर 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 हम बोल रहे हैं तेरे बीजू का. उतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है. और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से, कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ,
माटी भी तंदुरुस्त और लोग भी। अरे अब पहली वाली बात कहाँ, पर अब तो सब यही डाले हैं। सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं। खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं। सच है? रे बेटे एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं। हाँ। ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा। माटी से प्रेम की परंपरा है, परंपरागत खेती। शेतकरी बंधू भगिनींनो, कार्यक्रमामध्ये यानंतर वेळ झालेली आहे हवामानाचा अंदाज जाणून घेण्याची। तेव्हा ग्रामीण कृषी मौसम सेवा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि भारत मौसम विभाग यांच्याकडून प्राप्त जाणून घेऊया उद्याचा हवामानाचा अंदाज। पाऊस अंदाजे 0 मिलीमीटर, कमाल तापमान अंदाजे 38.5 अंश सेल्सिअस, किमान तापमान अंदाजे 18.2 अंश सेल्सिअस, सकाळची सापेक्ष आर्द्रता 32%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 25%, वाऱ्याचा ताशी वेग 11 किलोमीटर प्रति तास आणि आकाश स्वच्छ राहील। याचसह हरभरा पिकाच्या दाणापक्वता अथवा कापणी अवस्थेकरिता जाणून घेऊया कृषी सल्ला। अतिउशिरा पेरणी केलेल्या आणि दाणा भरण्याच्या अवस्थेतील हरभरा पिकाला पाणी द्यावे। पक्व झालेल्या हरभरा पिकाची कापणी करून माल तयार करावा आणि सुरक्षित ठिकाणी ठेवावा। यानंतर गहू पिकाच्या दूध अथवा दाणा अवस्थेकरिता जाणून घेऊया कृषी सल्ला। अगोदर पेरणी केलेल्या आणि पक्व झालेल्या गहू पिकाची कापणी करून माल तयार करावा आणि सुरक्षित ठिकाणी ठेवावा। उशिरा पेरणी केलेल्या बागायती गव्हास चांगले ओलीत करावे। भुईमूग याच्या उगवणी अथवा वाढ अवस्थेकरिता कृषी सल्ला। भुईमूग पिकास ओलिताची उत्तम व्यवस्था करावी। भुईमूग पिकाची तण नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे करावी। तीळ पिकाच्या उगवणी अथवा वाढ अवस्थेकरिता कृषी सल्ला। तीळ पिकास ओलिताची उत्तम व्यवस्था करावी। तीळ पिकाची तण नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे करावी। करडी पिकाच्या दाणा भरणे अथवा कापणी अवस्थेकरिता कृषी सल्ला। करडी पिकाच्या अधिक उत्पन्नासाठी पिकास दाणा भरताना शक्य असल्यास ओलीत करावे। पक्व झालेल्या करडी पिकाची कापणी करून माल तयार करावा आणि सुरक्षित ठिकाणी ठेवावा। मोहरी पिकाच्या दाणा भरणे अथवा कापणी अवस्थेकरिता कृषी सल्ला। मोहरी पिकाच्या अधिक उत्पन्नासाठी पिकास दाणा भरताना शक्य असल्यास ओलीत करावे। पक्व झालेल्या मोहरी पिकाची कापणी करून माल तयार करावा आणि सुरक्षित ठिकाणी ठेवावा। फळझाडांच्या वाढ अवस्थेकरिता जाणून घेऊया कृषी सल्ला। मृगबहाराच्या संत्रा आणि मोसंबीच्या फळांच्या झाडांवर ठिबक सिंचन पद्धतीने सिंचन करावे। त्यासाठी 6 वर्षाच्या झाडाला 41 लिटर पाणी प्रतिदिवस प्रति झाड द्यावे। 8 वर्षाच्या झाडाला 65 लिटर पाणी प्रतिदिवस प्रति झाड द्यावे आणि 10 वर्षाच्या झाडाला 82 लिटर पाणी प्रतिदिवस प्रति झाड द्यावे। संत्र्याच्या मृगबहार असलेल्या बगीच्यामध्ये जिथे खूप थंडी भासत आहे अशा ठिकाणी झाडाच्या खोडाजवळ आणि आळ्यात तणीस, गवत, पालापाचोळा, गव्हाचे तूस इत्यादींचे आच्छादन घालावे। रात्रीच्या वेळी फळबागेत जागोजागी ओला पालापाचोळा पेटवून धूर करावा। त्यामुळे बागेचे तापमान वाढण्यास मदत होते। भाजीपाला पिकांच्या वाढ अवस्थेकरिता जाणून घेऊया कृषी सल्ला। भाजीपाला पिकास त्याच्या गरजेप्रमाणे पाणी द्यावे। रोपवाटिकेत उन्हाळी मिरची, वांगी आणि टोमॅटोचे बियाणे गादी वाफ्यावर पेरावे। कोथिंबीर अर्थातच सांभार, त्याचसह लसूण, मुळा, मेथी, पालक, श्रावणघेवडा, बटाटा, गाजर, गवार, वाटाणा इत्यादी भाजीपाला पिकांची लागवड करावी। याचसोबत पशु अर्थात जनावरांकरिताचा जाणून घेऊया कृषी सल्ला। जनावरांना पायखुरी आणि तोंडखुरी रोगाचे प्रतिबंधक लस पशु दवाखान्यात नेऊन टोचून घ्यावी। जनावरांना स्वच्छ असे पाणी पाजावे आणि जनावरांसाठी चारा पिकांची लागवड करावी। तर शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण जाणून घेतला ग्रामीण कृषी मौसम सेवा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि भारत मौसम विभाग यांच्याकडून प्राप्त उद्याचा हवामानाचा अंदाज आणि कृषी सल्ला। सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला। हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य।
माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ. वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणि खरं. शेतकरी बंधूंनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. शेतकरी बंधू भगिनींनो, कार्यक्रमामध्ये यानंतर ऐकूया तापमानाचा भाजी पिकावर होणारा परिणाम याविषयी डॉक्टर अतुल वराडे, सहाय्यक प्राध्यापक, कृषी महाविद्यालय अकोला, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांची संपदा ढोके यांनी घेतलेली मुलाखत. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आपल्या सर्वांना माहिती आहे की उन्हाळा सुरू झालेला आहे आणि विदर्भाच्या आपल्या भागामध्ये अर्थातच वाढतं तापमान सर्वांना जाणवतं आहे. आणि अशा वेळी आपण शेतीमध्ये पेरलेल्या भाजीपाला पिकांवरती या तापमानाचा काय परिणाम होतो हे जाणून घेणे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे आज तापमानाचा भाजी पिकावर होणारा परिणाम याविषयी चर्चा करण्याकरिता, याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्याकरिता आज आकाशवाणी अकोला येथे आमंत्रित तज्ज्ञ आहेत डॉक्टर अतुल वराडे, सहाय्यक प्राध्यापक, कृषी महाविद्यालय अकोला, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. नमस्कार सर. नमस्कार. आकाशवाणी अकोला येथे आपलं मनपूर्वक स्वागत आहे सर. धन्यवाद. सर, सर्वप्रथम आम्हाला सांगा की वातावरणाचा भाजी पिकांशी कसा संबंध आढळून येतो? भाजीपाल्याचे मानवी आहारामध्ये असाधारण असे महत्त्व आहे. श्रीमंतांपासून गरिबांपर्यंत दररोज भाजी पिकांचा सर्रास उपयोग केला जातो. भाजीपाल्यामध्ये भरपूर प्रमाणात खनिजे व जीवनसत्वे असतात. याचा उपयोग मानवाला शरीर वाढीसाठी, सुदृढ ठेवण्यासाठी व शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी होतो. भाजी पिकाच्या उत्पादनावर वातावरणाचा म्हणजेच तापमान, प्रकाश, जमीन, पाणी आणि अन्नद्रव्ये या बाबींचा फार मोठा परिणाम आढळून येतो. बहुतेक भाजी पिकांमध्ये वातावरणातील तापमान 0°C कमी आणि 35°C जास्त वाढल्यास बहुतांश भाजी पिकांची वाढ खुंटून परागीकरण व फळधारणा होत नाही. तसेच अधिक तापमानामुळे पिकांचा कालावधी कमी होतो, परिणामी उत्पन्न कमी होते व भाज्यांची प्रत खालावते. अशा भाज्यांना बाजारात चांगला भाव मिळत नाही. म्हणूनच भाजी पिकांची लागवड एका ठराविक तापमानामध्ये करणे अत्यंत आवश्यक आहे. अगदीच सर. सर, आपण बघतो की आपल्या भागामध्ये कोबी वर्गीय पिकांचे बऱ्यापैकी आपल्याला शेतकरी बंधू भगिनींची आवड दिसून येते. तर अशा वेळी तापमानाचा कोबी वर्गीय पिकांवरती काय परिणाम होतो सर? आपण जर विदर्भाचा विचार केला तर कोबी वर्गीय पिकांमध्ये प्रामुख्याने आपल्याकडे पानकोबी व फुलकोबीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. बरोबर. पानकोबीच्या जाती तापमानाला तशा फारशा संवेदनशील नाहीत, परंतु फुलकोबीच्या जाती ह्या तापमानाला अतिशय संवेदनशील आहे आणि या जातींची ठराविक तापमानाला लागवड करणे फारच जरुरीचे ठरते. जसे आपण पाहिलं की फुलकोबीमध्ये जर आपण वर्गीकरण केलं तर जातीचे 3 प्रकार पडतात. यामध्ये हळव्या किंवा लवकर येणाऱ्या जाती, यामध्ये पुसा कातकी, पुसा दीपाली, अर्लीपटना व पंतशुभ्रा या जातींची लागवड मे-जून महिन्यात करावी. बरोबर. त्यानंतर येते निमगरव्या किंवा मुख्य हंगामात येणाऱ्या जाती. यामध्ये पुसा सिंथेटिक, पुसा हिमज्योती, पुसा शुभ्रा व अर्ली स्नोबॉल या जातींची लागवड जुलै-ऑगस्ट महिन्यात करावी. त्याचप्रमाणे उशिरा येणाऱ्या जाती, यामध्ये प्रामुख्याने पुसा स्नोबॉल 1 व 2, दानिया स्नोबॉल 16 या जातींची लागवड ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात करावी. साधारणतः फुलकोबीच्या लागवडीसाठी 5 ते 28°C तापमान आवश्यक असते. तसेच तापमानामध्ये सतत चढ उतार आल्यास रायसिनेस म्हणजे छोट्या आकाराचे पोकळ गड्डे तयार होतात. त्याचप्रमाणे गड्डे उच्च तापमानाला उघडे राहिल्यास पिवळसर रंगाचे होतात व त्यांची प्रत खालावते. तसेच अशा गड्ड्यांना बाजारात जास्त भाव मिळत नाही.
अशावेळी शेतकरी बंधूंनी रबराच्या साहाय्याने फुलकोबीचे पाने बांधून घ्यावे, जेणेकरून गड्डे पिवळ्या कलरचे होणार नाहीत. हे झालं कोबीवर्गीय पिकांबद्दल सर. याचसोबत आपल्याला बघायला मिळतं की पालेभाज्यांची सुद्धा लागवड आपल्या शेतकरी बंधू भगिनींद्वारे मोठ्या आवडीने केली जाते. तर पालेभाज्यांकरिता सरासरी किती तापमान आवश्यक आहे? महाराष्ट्रामध्ये पालेभाज्यांची लागवड जवळपास सर्व जिल्ह्यामध्ये करण्यात येते. परंतु पालेभाज्यामध्ये प्रामुख्याने पालक व मेथी या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. पालकाच्या लागवडीसाठी साधारणतः 16 ते 21 अंश सेल्सिअस तापमान चांगले मानवते. त्याचप्रमाणे तापमान 25 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असल्यास पालकाला फुले येऊन पानांचे उत्पन्न कमी होते, तसेच पानांचा कोवळेपणा नष्ट होतो व पाने जाड होतात. मेथी पिकाला थंड वातावरण आवश्यक असून या पिकाची रब्बी हंगामात लागवड केली जाते. तापमान 35 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त गेल्यास झाडाची वाढ खुंटते व मेथीच्या पानांचा आकार लहान झाल्याचे आढळून येते. अच्छा. आणि पालेभाज्यांकरिता असं सगळं आहे. याचसोबत आपल्याला शेंगवर्गीय पिकांसाठी सुद्धा तापमानाचा काय परिणाम होतो हे जाणून घेणं महत्त्वाचं वाटतं. तेव्हा शेंगवर्गीय पिकांमध्ये तापमानाचा कसा परिणाम आढळतो सर? शेंगवर्गीय पिकांमध्ये प्रामुख्याने वाटाणा, वाल, चवळी व गवार या पिकांचा समावेश होतो. वाटाणा सोडल्यास इतर शेंगावर्गीय भाज्या ह्या मुख्यतः उष्ण हवामानात घेता येतात. साधारणतः 18 ते 25 अंश सेल्सिअस तापमानात या भाज्यांची लागवड केली जाते. अधिक उष्ण तापमानात म्हणजेच 35 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान गेल्यास शेंगधारणेवर अनिष्ट परिणाम होतो. वाटाण्याच्या लागवडीसाठी थंड वातावरण आवश्यक असते. साधारणतः 10 ते 18 अंश सेल्सिअस तापमान या पिकाला चांगले मानवते. तापमान 25 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त गेल्यास शेंगधारणा व्यवस्थित होत नाही व शेंगांची गुणवत्तासुद्धा खालावते. तर कोबीवर्गीय आणि शेंगावर्गीय पिकांबद्दल आपण जाणून घेतलं आणि अर्थात याला 25 अंश सेल्सिअसपेक्षा वरती गेल्यानंतर आपल्या शेंगवर्गीय पिकांमध्ये शेंगधारणा होणार नाही, त्यामुळे ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. सर, याचसोबत कंदवर्गीय पिकामध्ये सरासरी तापमान कसे असावे लागते? महाराष्ट्रामध्ये कंदवर्गीय पिकांमध्ये प्रामुख्याने कांदा व लसूण या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. कांदा लागवडीमध्ये तापमानाचा महत्त्वाचा सहभाग आहे. कांद्याची लागवड मुख्यतः खरीप म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात आणि रबी म्हणजे डिसेंबर जानेवारी महिन्यात केली जाते. कांद्यामध्ये सुरुवातीच्या काळात वाढीला कमी तापमान म्हणजेच 15 अंश सेल्सिअस तापमान आणि कांदे तयार होण्याच्या वेळेस जास्त तापमान म्हणजेच 25 ते 30 अंश सेल्सिअस तापमान आवश्यक असते. तापमान 40 अंशपेक्षा जास्त झाल्यास कांद्याची वाढ होत नाही, तसेच तापमानात चढ उतार झाल्यास फुलधारणा होऊन कांद्याची प्रत खालावते व असे कांदे वजनात कमी भरतात. त्यामुळे कांद्याची लागवड करताना योग्य हंगामात कांद्याची लागवड करून महाराष्ट्रामध्ये पर्टिक्युलरली म्हणजे विदर्भामध्ये जर आपण 15 जानेवारीच्या आसपास जर आपण लागवड केली तर निश्चितच आपल्याला चांगले उत्पन्न घेता येईल. अगदीच. म्हणजे लागवडीचा काळ कुठला आपण निवडतो यावर सुद्धा आपल्या पिकावरती तापमानाचा होणारा परिणाम अवलंबून आहे, तेव्हा ती काळजी घेणे सुद्धा आवश्यक आहे. हो. आणि सर, तापमानाचा मुळावर्गीय पिकांवरती कसा परिणाम होतो? मुळावर्गीय पिकांमध्ये प्रामुख्याने मुळा व गाजर ही पिके येतात. मुळा ही गाजर ही प्रामुख्याने थंड हवामानातील म्हणजे रब्बी हंगामातील पिके आहे. महाराष्ट्रामध्ये मुळ्याच्या आशियाटिक जातींची म्हणजे पुसा केतकी, जापनीज व्हाईट, अर्का निशान, पुसा रेशमी यांची लागवड करतात. मुळ्याच्या वाढीसाठी सुरुवातीच्या काळात 20 ते 25 अंश सेल्सिअस तर मुळा तयार होताना 10 ते 18 अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते. जास्त तापमानामध्ये मुळा जरट व तिखट होतो, त्याचप्रमाणे मुळाची वाढ अपेक्षेप्रमाणे होत नाही. त्याचप्रमाणे गाजराच्या लागवडीकरता अतिशय कमी किंवा जास्त तापमान योग्य नसते. गाजराच्या उत्तम वाढीसाठी व रंगासाठी 16 ते 21 अंश सेल्सिअस तापमान आवश्यक असते. तसेच तापमान 15 अंश सेल्सिअसपेक्षा कमी असल्यास गाजर लांब होऊन गाजरांना चांगला भाव मिळत नाही. अगदी बरोबर. तेव्हा सदर काळजी घेणे ही तेवढेच महत्त्वाचे आहे. सर, हे झालं आता भाजीवर्गीय पिकांबद्दल. याचसोबत आपल्या भागामध्ये बरेच फळवर्गीय पिकांची लागवड करणारे सुद्धा शेतकरी बंधू भगिनी आहेत. तेव्हा तापमानाचा फळवर्गीय पिकांवरती काय परिणाम होतो हे सुद्धा आम्हाला सांगा. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त फळवर्गीय भाजी पिके घेतली जातात. त्यामध्ये प्रामुख्याने टोमॅटो, वांगी, मिरची व भेंडी या फळभाज्यांची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येते.
टोमॅटो लागवडीसाठी मुख्यतः 15 ते 21 अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते. तसेच 13 अंश सेल्सिअस किंवा त्याखालील तापमानात फळधारणा होत नाही. तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली गेल्यास टोमॅटोला लाल व पिवळा रंग येत नाही. त्याचप्रमाणे तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त झाल्यास टोमॅटोतील लाल रंगाचा घटक लायकोपिनचे प्रमाण घटते व परिणामी लाल रंग फळांना येत नाही. वांग्याच्या लागवडीसाठी लांब तसेच उष्ण वातावरणाची आवश्यकता असते. फळांच्या चांगल्या वाढीसाठी आणि उत्पादनासाठी 17 ते 25 अंश सेल्सिअस तापमान चांगले मानवते. त्याचप्रमाणे तापमान 10 अंश सेल्सिअस आणि त्यापेक्षा खाली गेल्यास फळधारणा होत नाही. मिरची पिकासाठी रात्रीचे तापमान 18 ते 20 अंश सेल्सिअस असल्यास मिरचीमध्ये उत्तम फळधारणा होऊन वाढ चांगली होते. त्याचप्रमाणे रात्रीचे तापमान 25 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त झाल्यास फळांची गळ होऊ शकते. मिरची पिकासाठी 20 ते 25 अंश सेल्सिअस तापमान चांगले मानवते. म्हणूनच भाजी पिकांची लागवड त्यांच्या मुख्य हंगामात करावी. तसेच जातीची निवड करताना हंगामानुसार तापमानाशी सहनशील असणाऱ्या जातींची लागवड केल्यास शेतकऱ्यांना निश्चितच भाजीपाला पिकांपासून फायदा होऊ शकतो. अगदी बरोबर सर. म्हणजे वाढत्या तापमानामध्ये पिकांच्या गरजासुद्धा वाढतात आणि पिकांची काळजी घेण्याची गरज वाढते असं आपण म्हणू शकतो. तेव्हा आपण आजच्या या मार्गदर्शनामध्ये सांगितलेल्या सगळ्या खबरदाऱ्या नक्कीच शेतकरी बंधू भगिनी घेतील अशी शाश्वती मी त्यांच्या वतीने देते. तर आज आपण आकाशवाणी अकोला इथे आलात आणि आमच्या शेतकरी बंधू भगिनींना ही महत्त्वाची माहिती सांगितली. त्याबद्दल आकाशवाणी अकोलातर्फे आणि आपल्याला ऐकत असलेल्या सर्व शेतकरी बंधू भगिनींतर्फे मी आपले आभार मानते सर. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तर शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण ऐकलीत डॉक्टर अतुल वराडे, सहाय्यक प्राध्यापक कृषी महाविद्यालय अकोला, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांची संपदा ढोके यांनी घेतलेली मुलाखत. विषय होता तापमानाचा भाजी पिकावर होणारा परिणाम. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. शेतकरी बंधू भगिनींनो, कार्यक्रमामध्ये यानंतर वेळ झालेली आहे बाजारभाव जाणून घेण्याची. तेव्हा कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला यांच्याकडून प्राप्त जाणून घेऊया आजचे बाजारभाव. हे बाजारभाव कमीत कमी ते जास्तीत जास्त अशा स्वरूपाचे असतील. ज्वारी लोकल 1990 ते 2035 रुपये, आवक 29 क्विंटल. गहू लोकल 2350 ते 2850 रुपये, आवक 606 क्विंटल. उडीद 4800 ते 4800 रुपये, आवक 2 क्विंटल. तूर 5205 ते 7700 रुपये, आवक 1902 क्विंटल. हरभरा 4700 ते 5700 रुपये, आवक 3057 क्विंटल. पांढरा हरभरा 5700 ते 7700 रुपये, आवक 42 क्विंटल. बाजरी 2900 ते 2900 रुपये, आवक 2 क्विंटल. आणि सोयाबीन 3400 ते 3995 रुपये, आवक 1881 क्विंटल. तर शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला यांच्याकडून प्राप्त जाणून घेतले आजचे बाजारभाव. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. शेतकरी बंधू भगिनींनो, किसान वाणी या कार्यक्रमात प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा कृषीविषयक फोन इन कार्यक्रम आम्ही प्रसारित करीत असतो. येत्या मंगळवार दिनांक 11 मार्च 2025 रोजी ध्वनिमुद्रित होणाऱ्या प्रश्न तुमचे उत्तर आमचे या फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे माती परीक्षणाचे महत्त्व. आणि तुमच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी आमंत्रित तज्ज्ञ आहेत डॉक्टर ज्ञानेश्वर कंकाळ, प्रभारी अधिकारी माती, वनस्पती आणि पाणी परीक्षण प्रयोगशाळा आणि मृदविज्ञान विभाग, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. तेव्हा जरूर फोन करा. या कार्यक्रमात फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी आपण येत्या मंगळवार दुपारी 4 ते 4:30 या वेळेत फोन करावेत. त्याकरिता आमचा फोन नंबर असा आहे 0724 2456 461.
या कार्यक्रमाचे प्रसारण आपण मंगळवार दिनांक 11 मार्च 2025 रोजी सायंकाळी 7:30 वाजता ऐकू शकाल. धन्यवाद. शेतकरी बंधू भगिनींनो, आज दिनांक 8 मार्च 2025 जागतिक महिला दिन. आपण बघत असतो की आपल्या शेतामध्ये काम करताना आपल्या शेतकरी भगिनींचे सहकार्य अमूल्य आहे. याच भगिनींच्या साजरीकरणाचा हा दिवस. तेव्हा सर्व शेतकरी भगिनींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. फिरुनी नवे जन्मे नवी एकाच या जन्मी जणू फिरुनी नवे जन्मे नवी एकाच या जन्मी जणू फिरुनी नवे जन्मे नवी फिरुनी उद्याच्या डोळ्यात माझ्या फुलतील कोमेजल्या वाचून माझ्या मनीचे गुज घ्या जाणून या वाहणाऱ्या गाण्यातून. आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या फुलतील कोमेजल्या वाचून माझ्या मनीचे पूज घ्या जाणून या वाहणाऱ्या गाण्यातून. लहरी नवी बहरी नवी लहरी नवी बहरी नवी शिशिरातून उगवे नवी एकाच या जन्मी जणू फिरून तर शेतकरी बंधू भगिनींनो, याचसह आपला आवडता कार्यक्रम किसानवाणी याला निरोप देण्याची वेळ सुद्धा जवळ आलेली आहे. आपल्याला कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या सर्व प्रतिक्रियांचे मनापासून स्वागत. आपण आपल्या प्रतिक्रिया पत्रांद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. तेव्हा सादरकर्ते सूरज गोळे यांच्यासह मी संपदा ढोके आपली रजा घेते. नमस्कार. किसानवाणी 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 हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी प्रगत योगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसानवाणी 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 किसानवाणी. रसिक श्रोते हो, आताच आपण ऐकलात किसानवाणी हा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम. आपला इतिहास उज्ज्वल आहे. आपल्या देशात वैदिक काळापासून गार्गी, मैत्रेयी, अरुंधती यांच्यासारख्या विदुषी होऊन गेल्यात. आपल्याच देशात राणी लक्ष्मीबाई, चांदबिबी यांच्यासारख्या वीरांगणा झाल्या. आपल्या देशातच जिजाऊ मासाहेबासारख्या कर्तृत्व संपन्न माता झाल्या. आणि आज जर आपण कन्याभ्रूण हत्या करायला लागलो तर आपल्याला अशा स्त्रीरत्न कुठून मिळतील? जरा विचार करा.
आपलं भविष्य अंधकारमय करू नका. स्त्री, माता, मुलगी, पत्नी या आपल्या संस्कृतीच्या गौरव आहेत. त्यांची सुरक्षा, त्यांचा सन्मान हे आमचं आद्य कर्तव्य आहे. उस मुल्क की सरहद को कोई छू नहीं सकता, जिस मुल्क की सरहद की निगहबान है आंखें. सरहद्दीवर लढतो आहे जो, आपलं कर्तव्य पालन करतो आहे तो, त्याला नाही परवा कोसळत्या बर्फाची, धुमसत्या वादळांची, त्याला नाही तमा कोणत्याही संकटाची. धन्य आहे ती माता जिने आपल्या वीर पुत्राला मातृभूमीसाठी जन्म दिला. कधी आसपास कोणीच नसतं तेव्हा ती असते. जेव्हा भीतीचं काहूर उठतं तेव्हाही ती असते. कधी खडतर जीवन प्रवासामुळे मन विषण्ण होतं तेव्हाही ती असते. आपल्या आसपास अगदी हातभर अंतरावर ती असते. तिचे सूर असतात आणि मग उरतो फक्त आनंद. आकाशवाणी अकोला केंद्र, लोकहितवर्धिनी, लोकहितकारिणी, आकाशवाणी. असेल पाणी तर जगेल मनुष्य प्राणी. पाणी वाचवा, पाणी जपून वापरा. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. संवर्धन करू वृक्षांचं, रक्षण करू कुटुंबाचं. झाडं लावा, झाडं जगवा. पक्षी सुस्वरे आळवीती. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. रसिक श्रोते हो, यानंतर आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून ऐकूया राष्ट्रीय मराठी बातम्या.